तेवढ्याच सर तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडचा कॉल आला. सर म्हणले माझं लग्न झालं. जस्ट इमॅजिन करायला कुठे पैसे पडतात. म्हणजे हा ठीक आहे, गर्लफ्रेंडचा कॉल आला. इमॅजिन करा तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला कॉलवर बोलते, बेबी माय पिरियड्स आर स्किप, आय एम प्रेग्नेंट. सर म्हणलं सर जस्ट इमॅजिन. म्हणलं सर म्हणून म्हणतो प्रोटेक्शन इज मस्ट. म्हणून आम्ही स्वभावाने मूड मध्ये रूडवाले, कधी थांबवत नाही हुड मध्ये डूडवाले. पोर माझे मस्तन रस्त्यावर बसतन, आम्ही पहिल्यापासून हक्काने हुडवाले. आम्ही स्वभावाने मूड मध्ये रूडवाले, कधी थांबवत नाही हुड मध्ये डूडवाले. पोर माझे मस्तन रस्त्यावर बसतन, आम्ही पहिल्यापासून हक्काने हुडवाले. घासत मी वाजत मी सूम मध्ये सीन मध्ये, होमी शिवाय कुणी मला केलं नाही फील. कधी वाचतो निवांत कधी चिल मध्ये. एन्जॉय करा वडापाव. ओके आई शपथ मी खरं सांगतो, खोटं नाही बोलणार. मला एक्सपेक्टेडच नव्हतं की एवढा क्राऊड येईल आणि ते पण एकदम शॉर्ट नोटीस वरती. ते पण मला बघायला लय वाकायला लागतं राव. शॉर्ट नोटीस वरती ते पण मला बघायला. आणि तुम्ही खरं आलात आणि खूप असं भरून आले. आता मी खूप असं 4-5 पाणी स्क्रिप्ट करून आलतो, म्हणलं काहीतरी बोलायचं 1 तासभर. पण तुम्ही लोकांनी ऑलरेडी असं इमोशनल करून टाकले की आता बोलू न बोलू काय करू, पण बोलावं तर लागणार बाई. तुम्ही आता एवढं आलाय माझ्यासाठी. तर हाय एव्हरीवन, नमस्कार. माझं नाव आहे अथर्व अनिल पवार AK वडापाव. आणि आज हेच आपण 1 तासावरती बोलणं, 1 तासाभरासाठी आपण बोलणार आहोत, गप्पा करणार आहोत. तर कसं आहे ना, एक शाहरुख खानच्या डायलॉगशी मी असं एक शाहरुख खानच्या डायलॉगनी हा माझा प्ले जो आहे किंवा माझा शो जो आहे तो सुरू करतो की किसी चीज को तुम शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लगी जाती है. बरोबर, असा शाहरुख खान डायलॉग केलाय. आणि अगर तुमको किधर जाने को उशीर हो रहा है, ठीक है, तो पूरी कायनात तुमको और उशीर लगाएंगी पर उधर नहीं पहुंचाएंगी. अभी आताच बघा की आज शो होता किती 7चा, माझा शो आहे मी 6 वाजता इथे येऊन करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे बघताय आम्ही खुर्च्या बिडच्या माईक अरेंज, ते मला 6-6:30 वाजता येऊनच करायला पाहिजे होतं. बरोबर, पण माझं कॉलेज असते 5 पर्यंत. ते आज फ्रॉम नोवेअर म्हणजे एरवेळी 4:30 वाजता कॉलेज सुटतं. आज कॉलेज माझं सुटलं 5:30ला. नंतर ना मग घरी गेलो, आवरलो. हे पण नाही केलं मी. परफॉर्मन्स प्रेशर आलता, खूप आलता, अजूनही आलाय. पण म्हणलं नको जायला उशिरा. म्हणलं एक कमिटमेंट असते, डेडिकेशन असतं. तर घरचे पण कसे बघा, पहिला शो आहे माज करत जा, माज 4 व्हीलर घेऊन जा, 4 व्हीलर. बरं ठीक आहे फादर, आलो, घेतली 4 व्हीलर घेतली. आमच्या गेट पशी कोण गेटच उघडना. मी भावाला सांगितलं भावा गेट उघड. गेट गेलो, भाऊ निवांत गाडीतनं उठला, गेला गेट मधलं, भाई आपल्याला लवकर पोहोचायचं. नंतर ना बघतोय गाडीतली हवा गायब. ठीक आहे, मग मी गेलो हवा भरायला. तिकडं मी असा टर्न मारून गाडी भरायला, तेवढ्या 2 गाड्या ऑलरेडी येऊन लागल्या. म्हणणार अरे माझा शो आहे. तो पंक्चरवाला म्हणते कसला शो, माझा शो बघ इकडं. कसा बसा पंक्चर भरला आणि आता या शोला येत होतो. आजचा आपला टॉपिक काय, 12वी काटा उपास. ठीक आहे, तर मग मी कसं बसा हवा भरला येत होतो. स्टँड वरती ट्रॅफिक लागलं. स्टँडचं ट्रॅफिक आता ते नवीन नियम झालाय बघा की तुम्हाला असं वळून जायचंय, त्या ट्रॅफिक मध्ये अडकायचं नाही. म्हणलं त्या ट्रॅफिक मध्ये नको अडकायला. म्हणून मी जुना RTOचा रोड घेतला आणि तो रोडची हालत तुम्हाला माहितीच आहे, नुसतेच खड्डे. आणि मग मी कसा बसा आलो त्या रोडला, नाक्यावरती घेतली, भोंग करून गाडी अशी पळवली. तेवढ्यात एक जण असं मध्ये आलं, ठप करून ठोकली. आणि नंतर कळलं हा तोच ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर आहे, त्याने मला ड्रायव्हिंग शिकवलं आणि तो माझ्या शोला येत होता. बघ तुझी 1 कॉफी मी कमी केली शुभमदा. फाटली, काय करू. त्याला ठोकलं. त्याला म्हणलं तुझ्या स्टँडअपला येत होतो, तुझ्या स्टँडअपचा काही विषय, 12वी काटा उपास, तुझं ड्रायव्हिंग टेस्ट पास नाही करू शकला रे. मला आता कळते तू 12वीत कशी दिली असणार आहेस. हे सगळं आलं. आता माझी इतकी फाटली, माझी अजून एका कारणामुळे खूप जास्त फाटली. यु नो वाय? बिकॉज माझ्या नावानं सर्च वॉरंट निघालंय. सो आता हवालदार आणि पोलीस मला शोधतायत अख्ख्या सातारचे. द रिझन इज काल आमच्या कॉलेजमध्ये एक कार्यक्रम होता, रोड सेफ्टी डे आणि युथ डे. तर तिकडं 2 कोणतरी असे मेन ऑफिसर आलते आणि ते आम्हाला असं प्रवचन देत बसलेले की यू शुड वेअर हेल्मेट, यू शुड फॉलो प्रोटोकॉल्स, यू शुड वेअर सेफ्टी, यू शुड हॅव सेफ्टी, ड्राईव्ह सेफली ऑन रोड. आणि मग त्या सरांनी एक मला प्रश्न विचारला की
इफ यू वॉन्ट टू कन्व्हिन्स समवन टू वेअर हेल्मेट, म्हणजे तुला कुणाला तरी कन्व्हिन्स करायचंय की बाळ तू हेल्मेट घाल, तर कसं करशील? मी म्हणलं सर जस्ट इमॅजिन. बोललो ओके, तुम्हालाच घेतो. ठीक आहे, आपण दोघं फिरायला चाललोय. जस्ट इमॅजिन तुम्ही गाडी चालवताय, मी मागणं आलो, मी तुम्हाला हेल्मेट दिला, म्हणलं घाला. जस्ट इमॅजिन तुम्ही म्हणला हे हेल्मेट कोण घालतंय? मै मर्द हूं मर्द. ठीक आहे, तेवढ्याच सर तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडचा कॉल आला. सर म्हणले माझं लग्न झालं. जस्ट इमॅजिन करायला कुठं पैसे पडतात? म्हणजे हा ठीक आहे, गर्लफ्रेंडचा कॉल आला. इमॅजिन करा तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला कॉलवर बोलते, बेबी माय पिरियड्स आर स्किप, आय एम प्रेग्नेंट. सर म्हणलं सर जस्ट इमॅजिन. म्हणलं सर म्हणून म्हणतो प्रोटेक्शन इज मस्ट. म्हणून त्या सराला बोललो मी, ते दोघं बी असे लय महत्वाचे सर होते. हे झालं तरी पण अंगातली मस्ती काही कमी होत नाही. वोट ऑफ थँक्स द्यायला मला बोलवलं. म्हणलं सर जस्ट इमॅजिन मी रूल्स पाळतोय, हेल्मेट घालतोय, सगळं करतोय. ठीक आहे, मी समोरच्या रोडवर, परवाचा विषय, समोरच्या रोडवर मस्तपैकी हेल्मेट घालून रूल्स पाळत पाळत गाडी चालवतोय. माझ्या बाजूला मामा आलेत, त्यांनी हेल्मेट नाही घातला. नाव यू इमॅजिन. तर सर म्हणले येस 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 माय बॉय, फ्रॉम टुडे तू सगळ्यांना काय म्हणतो, सगळ्या हवालदारांना हेल्मेट घालून बघशील. तेवढाच एक हवालदार मला म्हणला जस्ट इमॅजिन तू कधीतरी चुकून बिना हेल्मेटचा सापडला. जस्ट तुझ्या गाडीच्या मागणं मी बांबू घातला आणि जर धूर निघाला, जस्ट पीयूसी कुणाची कट होणार? तो असं नॉर्मली बोलून गेला. जस्ट इमॅजिन तू पीयूसी मला दिलीस आणि मी तुझ्या समोर टर्रकन फाडली, बांबू कोणाला लागणार? जस्ट इमॅजिन. झालं बॉम्बाललं. आईला म्हणलं हे आता साताऱ्यात मला मारी हेल्मेट घालावंच लागणार. आणि त्यातनं आता मी आज गाडी चालवत होतो, ठोकलो तिकडे हवालदार बघितला, लवकर सीट बेल्ट घातला. म्हणून सांगतो माझ्यावरती अरेस्ट वॉरंट निघालाय, मला पोलीस शोधायला मागं पडल्यात. तुम्ही पण हेल्मेट घाला, सीट बेल्ट घाला. आता हे तर काहीच नाही, हा फ्री शो आहे. शुभमदा अक्षयदा कुठे गेला? हा फ्री शो आहे, सगळ्यांसाठी फ्री आहे. मला करायचा होता फ्री, तेव्हा सातारासाठी फर्स्ट फ्री शो, स्टँडअप शो, मला माझी कला प्रस्तुत करायची. ठीक आहे, अंडरस्टूड, फ्री शो. पण मी 35 रुपये लॉस आहे या शो साठी. किती? 35 रुपये. ह्याचं कॅल्क्युलेशन कसं मी तुम्हाला सांगतो. आता 1 तासाचा शो करायचा आहे, तुम्हाला सगळ्यांनी एंटरटेन करायचंय, हसवायचंय म्हणल्यावरती काहीतरी लिहावं लागणार, राईट? तर मी लिहिलं काहीतरी. पण आता आपण ठरलो माझ्याकडे आळशी. आपण काय करतो, आपला स्वतःचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवतो, त्या स्वतःला ऍड करतो आणि आपल्याला जे आयडियाज येतात किंवा जे थॉट्स येतात, कविता, गाणी, काही असेल ते आपण स्वतःलाच टाकून सेंड करतो. त्यातनं मी पडलो घरी, मी आयफोन वापरतो म्हणून मी नोट्स मध्ये टाईप करतो. गरीब आहे म्हणजे मी आयफोन 13 तेव्हा घेतलाय जेव्हा लोकांनी आयफोन 15 घेतलाय. तर तुम्ही समजू शकता मी किती गरीब आहे. आणि त्यातनं लोक समजून जातात किंवा आयफोन 13 गरीब आहे, 2 आडवे कॅमेरे आहेत. या 2 आडव्या कॅमेऱ्याची पण एक वेगळी स्टोरी, मी येईन कधीतरी. तर आता मी नोट्स मध्ये टाईप केलं म्हणल्यावरती आता बाबा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, करायचंय शो साठी अभ्यास मला, म्हणून वाचायला लागतात. ते म्हणतात ना, लिहिलं की कळतं, वाचलं की समजतं आणि केलं की तुम्हाला होऊन जातं. तर लिहिलं नव्हतं, आयशी टाईप केलं, म्हणलं त्यापैकी एक तरी प्रक्रिया करू आपण, कुठली वाचायची. म्हणून मी आलो ऍज युजल. पेन मारायला आपण कुठे येतो? नाक्यावरती. माणसांना 3 गोष्ट असतात, एक खाज, दुसरी माज आणि तिसरा म्हणजे पश्चाताप. खाज या गोष्टीची की जर मला एक प्रिंट काढायची, मी तांजनगर सोडून नाक्यावरती प्रिंट काढायला. माज या गोष्टीचा की 1 रुपया वाचवण्यासाठी मी इतर कुठेही प्रिंट न काढता नाक्यावरती प्रिंट काढतो. आणि पश्चाताप या गोष्टीचा की त्या गोष्टीसाठी मी 100 रुपयाचं पेट्रोल जाळतो. बरोबर? आणि मग इथे येऊन कळतं की आपण किती मागे राहिलोय आणि देश किती पुढे राहिलाय. खूप छापतात हे झेरॉक्स वाले आणि प्रिंटिंग वाले. म्हणजे जर तुम्ही नवी मुंबईला गेला तर तुम्हाला अशा 2 बिल्डिंग मोठ्या दिसतील, एक अँटिला आणि त्याच्या मागे लोडा म्हणून एक बिल्डिंग आहे काळ्या कलरची. जर ह्यांची इन्कमचा जर प्रॉपरली त्यांचा उपयोग केला तर बाजूला ह्यांची बिल्डिंग बांधते झेरॉक्सच्या आकाराची.
इतका पैसा छापतात ते झेरॉक्स वाले. ठीक आहे, आता मी लिहिले, टाईप केले, पण आपण प्रिंट काढायची. आणि बाय द वे आपण जे लोक सिगरेट फुकतात राईट, ते कसं म्हणतात की हमारे बुरी आदतों की वजह से पान टपरी वालों का घर चलता है. बराबर, हमारे बुरी आदतों की वजह से पान टपरी वालों का घर चलता है, मेरे फैमिली की वजह से झेरॉक्स वाले का घर चलता है. माझे आई वडील दोघेही शिक्षक. डेली माझे आई वडील प्रिंट आणायला होतात डेली. म्हणजे जेवढा पैसा मी इथं खर्च केलाय 5-5, 10-10, 15-15 रुपयाचा, तेवढे जर माझ्या घरच्यांनी महिनाभर वाचवले असते, प्रिंटरचा EMI निघाला असता प्रिंटरचा, आणि मग मी घरोघरी प्रिंटिंगचा धंदा सुरू केला असता. म्हणजे BMM करून बेरोजगार आहेच मी, बॅचलर्स ऑफ मास मीडिया करून बेरोजगार आहेच मी, घरी बसल्या बसल्या मी प्रिंटिंगचा धंदा सुरू केला असता. आता लेट्स कम टू द मेन पॉइंट. मी 35 रुपये लॉस मध्ये. कसं काय सांगतो. तिथं आलो, म्हणलं दादा ते जरा टाईप केलेलं आहे, त्याची प्रिंट हवी होती. तो म्हणला हा ठीक आहे चालते ना, कर सेंड मला. तर मग मी असं आळस, बघा आळस, ते नोट्स वरून कॉपी करून व्हॉट्सअपला पेस्ट करायचं, पण आळस कसं बसं पेस्ट केलं. आणि कसं झालं, एक पॅरेग्राफ केला, पेस्ट केला. नंतर ना मग मी हे विसरलो की मी तोच पॅरेग्राफ कंटिन्यू करून परत 3 पॅरेग्राफ पेस्ट करतोय. तर मी एक पॅरेग्राफ नंतर पहिलंच पहिला पॅरेग्राफ, 2 पॅरेग्राफ झाल्यानंतर परत पहिलाच पॅरेग्राफ, 3 पॅरेग्राफ झाल्यानंतर परत पहिला पॅरेग्राफ. म्हणजे जी प्रिंट माझी 5 पेजेस मध्ये संपणार होती ती 20 पेजेस वरती गेली, ओनली बिकॉज ऑफ आळस. आता येतो 35 रुपये लॉस मध्ये. ह्याला मी पेन दिली, ह्याला त्याची कॉपी पेस्ट केलं. एक जण म्हणलं बाबा मी वर्ड वरती अरेंज करतो आणि पेस्ट करतो, तर त्यानं वर्ड वरती अरेंज केलं, पेस्ट केलं. तर प्रिंट निघून लागलं. रिडेबल फॉन्ट मध्ये एडिट कर टेक्स्ट आणि मला दे. तर त्याने रिडेबल फॉन्ट मध्ये टेक्स्ट एडिट केला आणि मला दिला. म्हणलं दादा किती झालं, तर म्हणलं 15 रुपये. हा नॉर्मल आहे, सो 15 रुपये प्रिंट नॉर्मल आहे. तेवढ्याच ज्या पोराला कॉपी पेस्ट करून वर्ड मध्ये कॉपी पेस्ट केलं ना, तो ओनर त्या मुलाला विचारतोय तुझा रेट किती. बापरे, मी काय केलं याच्यासोबत. तो म्हणतोय 20 रुपये. तुझा रेट किती? 20 रुपये. म्हणलं कसले 20 रुपये भाई, जे मी घरी बसल्या बसल्या कॉपी पेस्ट करून वर्ड वरती पेस्ट करून इथून डायरेक्ट प्रिंट सोडली असती, त्यानं ते त्या झेरॉक्स वाल्याने ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्याचे 20 रुपये घेतले. आणि ते वगैरे म्हणते सर स्किल्स, कॉपी पेस्ट करायची स्किल्स. ते जीवा माझ्या 35 रुपये लॉस मध्ये. मी 35 रुपये या शो साठी, 15 रुपये झेरॉक्स ठीक आहे, कसं ना कसं तरी पचलं असतं 15 रुपये, आय कॅन अंडरस्टँड. 35 रुपये 20 रुपये लॉस मध्ये. म्हणजे जर ते 20 रुपये मी सेव्ह केले असते ना, राजपुरीची कांदा कचोरी खाऊ शकलो असतो. पण नंतर झाली ती 25 रुपयाची. म्हणजे मला अजून 5 रुपये भीक मागावे लागले असते घरच्यांकडून, कारण की मी बेरोजगार आहे. बॅचलर्स ऑफ मास मीडिया करून मी काहीच खुपटलं नाही. या मीटिंग मध्ये मी इज्जतीत घरी चाललेलो, इज्जतीत हेल्मेट घालून इज्जतीत घरी चाललेलो. तर बिल्डिंग मधले काका दिसले. मी इज्जतीत विचारलं काका लिफ्ट, तो म्हणला नको. मी तसंच पुढे निघून गेलो, बिकॉज नो मीन्स नो, अंडरस्टँड. तो मागणं मध्ये अरे अरे काका नो मीन्स नो. इज्जतीत विचारलेलं काका लिफ्ट, नाही म्हणला सरळ. मग त्याची अशा अपेक्षा होती काका बसा की सोडतो. अरे नको बाळा. अरे काका बसा की सोड. अरे नको बाळा. काका बरं ठीक आहे चल, तू म्हणतो म्हणून बस. असं त्यांनी एक्सपेक्ट होतं. बिल्डिंग मधला अजून एक मुलगा भेटला, त्याला मी खूप प्रेमाने विचारलं येता का, तर म्हणला हा चालतंय बसतो तू. ह्यात मग मी आयुष्यात एक गोष्ट शिकलो, तुम्ही पण शिकून घ्या. जर कोणतरी म्हणतंय तर पुढे येऊन कोणतरी यस म्हणणार आहे. आता ह्याचं तुम्हाला कुठं काय लावायचंय हे तुमचं तुम्ही बघा. खूप खरं बोलले, नो मीन्स नो. द्या सोडून, द्या तिथल्या तिथं द्या. पुढं कोणतरी आपण वाढ लागतं. आपण खूप मागणारच आहे, तुम्ही आम्ही आपण सर्वे. त्यामुळे ती गोष्ट तिथल्या तिथं द्या सोडून आपण वाढ बघतोय. आता हे झालं ठीक आहे. तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची. दुसरी
मला हिंट देऊ की मला एक सांगा आपल्यात अशा युजलेस गोष्टी कुठल्या आहेत ज्या तुम्ही युजलेस टर्म करतात लाईक फॉर एक्झाम्पल बिचुकले कमिंग इन टू इलेक्शन्स याच्या व्यतिरिक्त अजून युजलेस गोष्टी कुठल्या आहेत एक तुमच्याकडनं येऊ दे लाईक ते व्हाईट क्रेयॉन यायचं राईट व्हाईट कलर पेन्सिल यायची अशा अजून युजलेस गोष्टी कुठल्या आहेत तुमच्या अकॉर्डिंग आणि साताऱ्यात अशा कुठल्या युजलेस गोष्टी काय येऊ दे लाईक म्हणताना मुलगी बघणार राईट 1 जानेवारीला जिम जॉईन करणं अरे येऊ दे असं 1-on-1 असलं की कसं जरा बरं वाटतं अरे हा नको युजलेस गोष्टी कुठल्यात अशा बरी घे चालते नका एवढं लोकला ताणतो पण आपण मी नाव नाही घेत नाव घेतच नाही मी ते नाक्यावरती जे म्हणलंय ना म्हणजे ते ब्ल्यू प्रिंट निघते का नाही ब्ल्यू प्रिंट प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी तसं ज्यानं पण हे केलं ना तो असं आला असणार आहे सर सिरियसली म्हणजे आणि त्याचं बांधकाम पण किती वर्ष चाललेलं किती वर्ष म्हणजे मी त्यावेळी नुकताच सोशल मीडियामध्ये रील्स मध्ये शिरलेलो मी हॅशटॅग जनरेट करणार होतो जस्टिस फॉर कबड्डी हॅशटॅग जस्टिस फॉर कबड्डी किती नुकसान झाले त्याला या ह्याच्यामुळं आणि तुम्हाला आठवतंय मला नुकतीच अक्कल आलती त्यावेळेस जेव्हा हे निघालेलं ना सगळ्यांना स्टेटस टाकलेलं सगळ्यांनी स्टोरी टाकलेल्या सगळ्यांनी म्हणजे सगळ्या त्या दिवशी पुरतं आता लोक रील करतात कसं काय त्यात खरंच त्या अंडरग्राऊंड मध्ये म्हणजे ते अंडरग्राऊंड का केले तुम्हाला हे माहितीये ट्रॅफिक कमी करण्यासाठी नाक्यावरचं ट्रॅफिक कमी करण्यासाठी वी ऑल नो राईट बट दॅट हॅज बिकम म्हणजे त्याच्यामुळे आता ट्रॅफिक वाढायला लागलंय म्हणजे जर तुम्ही स्टँड वरनं वर येताय एक भादर असतोय आपल्याला वाटतं की बाबा हा यो खालनं जाणार आहे आपण जाऊयात हितनं म्हणजे हितनं असं वळणं यायचं असं तेवढं तो इंडिकेटर नाही म्हणजे जिथं आपण डोकं लावून वापर करतो की बाबा ते अंडरग्राऊंड कशाला केलंय ट्रॅफिक करण्यासाठी आणि काय लॉजिक आहे म्हणजे जर मी नगरपालिकेपासून येतोय आणि मला ट्रॅफिक अवॉइड करून स्टँडला जायचंय द अंडरग्राऊंड सेज यू आर ऑन अ रॉंग टर्न म्हणजे विचार करा ना जर तुम्ही असं विचार केलात तर नगरपालिकेपासून डायरेक्ट असतं स्टँडला निघाला असतं तर किती सोपं झालं असतं पण इथं पण एक जण असतोयच म्हणजे युजलेस गोष्ट कुठली असेल ती ही आणि आता हे मी बोललोय तर मला कुठं काढणार म्हणजे परवा मला एक गोष्ट कळली की इफ यू हॅव टू ड्राईव्ह सेफली इन सातारा नाउ यू हॅव टू विअर हेल्मेट राईट बट देर आर मोर टू प्रायोरिटीज टू लुक आफ्टर वेन यू आर रायडिंग इन सातारा पहिलं गाडीचा नंबर प्लेट आणि दुसरं गाडीच्या मागे काय लिहिले आणि जर तुम्ही वेगळ्या नावानं त्या वेगळ्या गाडीच्या नादी लागला आणि त्या वेगळ्या नावाने या वेगळ्या गाडीच्या नादी लागला सो मेक शुअर whenever you ride in Satara, first wear a helmet, second check number plate, third check what's written behind the गाडी. बरं आता मगाशी मी एक सांगितलेली गोष्ट तुम्हाला की नुकताच रिलेशनशिप मध्ये आलोय म्हणजे ते इतके रील चालते की दिस इयर सेलिब्रेट युअर 31st विथ युअर नाईना मी पण सेलिब्रेट केला विथ माय मायना आय नो पांचड होता जज नका करू अभि सर ठीक आहे तर खूप रील चालते की दिस इयर सेलिब्रेट युअर 31st विथ युअर गर्लफ्रेंड विथ समवन स्पेशल दिस दॅट दोज इतका सिंगल होतो की मला गे रील चालू लागलेले इंस्टाग्रामवरती इतका सिंगल होतो मी एका काळाला तर कसं बसं मी 31st सेलिब्रेट केला माझ्या त्या जी आहे ज्या आयुष्यात आली ती पाहिजे मी एक सांगतो मी रिलेशनशिप मध्ये आलोय बट इन लॉंग डिस्टन्स येस सो ते खूप मोठं दुःख आहे माझ्या आयुष्यात की मी रिलेशनशिप मध्ये आलोय ते पण लॉंग डिस्टन्स आणि मी अजून एक गोष्ट कन्फ्युज करतो की वी स्टील हॅवंट मेट दिस इज द न्यू टाइप ऑफ रिलेशनशिप वी स्टील हॅवंट मेट
म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आम्ही भेटलो असेल टिंडर, बंबल, नाही का, ब्लाब्ला, सॉरी, ब्लाब्ला इज नॉट अ डेटिंग, आय नो, ब्लाब्ला इज नॉट अ डेटिंग ऍप. टिंडर, परत बंबल, क्वॅक क्वॅक असे विरुद्ध ऍप्स आलेत, राईट, डेटिंग ऍप्स. मी त्याच्यावर नाहीच आहे, कारण की मला अजून एकही राईट स्वाईप मिळालेला नाहीये. एकही राईट स्वाईप त्या ऍप वरती मिळाला नाही. माझा इगो हर्ट झाला, मी त्या ऍप डिलीट केलं. ओके, तर आता मी आता आमची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली, आय गेस मोस्ट ऑफ यू विल रिलेट. त्या मुलीनं मला तिच्या क्लोज फ्रेंड्स मध्ये ऍड केलं अँड शी यूज टू शेअर एव्हरीथिंग देअर. आणि मग एक दिवशी तिनं खूप सॅड स्टोरी अपलोड केली आणि मग मी ठरलो समाज सुधारक, दुसऱ्यांना हेल्प करणार, प्रेम वाढवणार. मी सिंपल रिप्लाय दिला, हे यू ओके. या एका टेक्स्टचा मी पश्चाताप अजून करतोय. ते म्हणजे तुम्ही म्हणत असाल की इंस्टाग्रामच्या मीम वर ना उचललाय, रील्स उचललाय, काश वो रात सो गया होता, काश वो रात स्टोरी को रिप्लाय नाही दिला होता. खरंच बघा, मी सरळ तिला एक मेसेज टाकला, हे आर यू ओके. मग काय झालं सुरुवात आमची बोलायची. मग हळूहळू आम्ही ह्याच्यावर होतो टेक्स्टिंगवर, मग व्हॉइस चॅट वरती आलो. व्हॉइस चॅट वरनं मग ते आम्ही एकमेकांना इन्स्टा स्नॅप्स पाठवतो, त्याच्यावरती आलो. मग त्याच्यावरनं आम्ही व्हिडिओ कॉल वरती आलो आणि आता मी तुमच्या समोर आलो की ते तिथं जे होतंय दुःख ते सांगायला. आणि असं म्हणलं जातं की वेन यू आर इन टू अ लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप 4 people are happy. Okay, so this is a new term, but when you are in the long distance relationship 4 people are happy. In my case only 3 people, sorry only 2 people. मी इथं दुःखात आहेतच, पण तिथं माझी जी आहे ती तिथे त्या पप्पीला घेऊन झोपते. आणि पप्पी म्हणजे तो तिचा टॉय, तो जो मोमो असतो ना गादे टाईप टॉय. म्हणजे काय अफेक्शन आहे काय माहिती, वेगळंच अफेक्शन आहे. म्हणजे सी आय एम गिव्हिंग यू गाइज अ गुड बिझनेस आयडिया, स्टार्ट सेलिंग दॅट टॉय. बघा माझं कुचुलू कुचुलू मुचुलू व्हिडिओ कॉल मध्ये दाखवते, बघ माझी कुचिली बुचिली मुचुलू. मी काय करू बेबी तुला समजून, अगं मग मी येत आहे ना, व्हॉट इज मीन बाय तुला समजून. आणि असं आहे ना, आम्ही लॉंग डिस्टन्स मध्ये, मी साताऱ्यात ती पुण्यात, दिस इज लॉंग डिस्टन्स. म्हणजे मी जरी ठरवलं आता की मला तिला जाऊन भेटायचंय, मी आत्ता निघून किती 10 वाजता पोहोचू शकतो तिकडं, करून लगेच येऊ शकतो. पण ती पुण्यातली पण नाहीये, ती लोणी काळभोरची. यू गाईज नो लोणी काळभोर? नो, आय विल टेल यू लोणी काळभोर. यू गाईज नो कोरेगाव? सातारचं कसं कोरेगाव, तसं पुण्याचं लोणी काळभोर. बट स्टील दे से इट कम्स इन टू पुणे. असं लॉंग डिस्टन्स चालू आहे आमचं. माझा जन्म पण लॉंग डिस्टन्स मध्ये झाला. मम्मी मुंबईत, पप्पा साताऱ्यात. डिलिव्हरीच्या वेळेस युजली बायका कशा बाबा त्यांच्या माहेरी असतात आणि फादर त्यांच्या सासरे असतं, आणि तसा माझा जन्म झाला. म्हणजे ज्या पोराचा जन्मच लॉंग डिस्टन्स मध्ये झालाय त्याच्या आयुष्यात पण सगळं लॉंग डिस्टन्स जाणार. तर असं आमचं आहे, लॉंग डिस्टन्स चालू आहे, पुणे सातारा पुणे. आता नवीन पिक्चर बनणार आहे माझ्यावरती, लोणी स्वारगेट लोणी. जेवढा वेळ मला साताऱ्यावरून स्वारगेटला जायला लागतं ना, ठीक आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ मला स्वारगेट वरून लोणी काळभोरला जायला लागतं. तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो, you guys must be in your 12th, ठीक है, graduation. Ever thought of doing graduation in MIT? Go to WPU, not ADT. If you thought of doing post graduation from MIT, go to WPU, not ADT. You guys will पश्चाताप आयुष्यभर. आता आमचं चालेल लॉंग डिस्टन्स. सो आपण सगळे रील ऍडिक्ट आहोत, तुम्ही मी आपण सर्व रील ऍडिक्ट आहोत, राईट. तर आजकाल आधी कसं असायचं, एक रिलेशनशिप लॉंग डिस्टन्स असलं तर आधी लोक कबूतर पाठवायचे, राईट. कबूतर पाठवायचे खूप आधीच्या काळात. म्हणजे तो कबूतर जर हगला तर तो 2 गोष्टींवर हगणार, एक त्या पत्रावरती आणि दुसरं त्या नात्यावरती. नंतरच्या काळात रिलेशनशिप कसं पत्र पाठवायला लागले पोस्ट ऑफिस मध्ये. म्हणजे तो पोस्ट ऑफिस पण रेड सिग्नल दाखवून आपल्याला हे सांगतोय की नका टाकू पत्र, काहीच होणार नाहीये. आणि त्यातनं पत्रकार काका पण प्युअर ड्रेस मध्ये असतात, विच मीन्स ऑब्विसली तुमच्या नात्यावरती. आणि आता आपलं रिलेशनशिप इंटरनेट, रील्स, फेसबुक, सोशल मीडिया हे डिसाइड करतो. आणि इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमानुसार आपण चालतो. आपण कसं असं म्हणलं जातं, यू आर युअर जीवनाचा शिल्पकार. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. इंस्टाग्राम इज शिल्पकार ऑफ माय लाईफ. म्हणजे तुम्ही जेव्हा सिंगल असता तुम्हाला रील्स कशी येतात, सिंगल पसिंग डिंगल मंगल. तुम्ही जेव्हा रिलेशनशिप मध्ये असता तेव्हा 96 ट्यून,
काढले काढले कणिंग. मी जेव्हा सिंगल होतो मला सगळ्या सिंगल रील आल्या. मी जेव्हा वन साइडेड रिलेशनशिप मध्ये होतो मला सगळे वन साइडेड रिलेशनशिप मध्ये आल्या. आणि आता जेव्हा मी रिलेशनशिप मध्ये आलोय तेव्हा मला नुसत्याच रिलेशनशिप आल्या. आणि असंही नाही ती मला टाकते असं वागत जा, ही रील बघ, आपण भेटल्यावरती अशी रील करू, आपण भेटल्यावरती असं नाचू, तू जो नैन नाच पिलाया है, परत ते असे तू रील पाठवत असते. तो शॉर्ट होते शॉर्ट. म्हणजे उद्या आमचं जर चुकून ब्रेकअप झालं, आई न तुमच्या मनात असेल की बाबा करून टाक मोकळं, पण नाही करायचं मला, नशिबानं कोणतरी भेटली आहे मला. तर आमचं जर चुकून उद्या ब्रेकअप झालं, ओनली रिझन विल बी रील्स. बरं आता रिलेशनशिप मध्ये आलोय लॉंग डिस्टन्स. तर आता माझ्या घरच्यांना असं वाटायला लागलंय की अथर्व फिटनेस फ्रीक झालाय, जेवल्यानंतर ना शतपावलीला चाललं, म्हणजे जेवल्यानंतर ना शतपावलीला जातात. बट दे डोंट नो दिस बॉय इज नॉट डुईंग शतपावली, ही इज पटविंग हिज माऊली. म्हणजे लिटरली, म्हणजे माझे मम्मी पप्पा या शोला येणार होते आता आज, त्यांचं 4 व्हीलर काढायचं मागचं इंटेन्शन तेच होतं की बाळा तू पण जाणे आम्हाला पण घेऊन चल. म्हणलं नका येऊ हे, कारण की मला सांगायचं होतं तुम्हाला, यू गाईज विल बी रिलेटिंग इट राईट. आणि हे जर मी आता सांगितलं असतं आजपासून शतपावली पण झाली असते माझी. मला हे शो झाल्यानंतर उत्तर द्यायचंय कसा झाला शो बेबी, हा चांगला झाला, तुझी माप काढली पण ठीक आहे, चांगला झाला, आता काय. बसल्या जागी हलवतो लांबचे सूत्र, माझ्या समोर कमवाज कारण यमराज माझा मित्र डॉन. आम्ही स्वभावाने मूड मध्ये रूडवाले, कधी थांबवत नाही हुड मध्ये डूडवाले.